शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना एक दोन दिवसापूर्वी मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ दिला होता. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण सपकेंच्या पिरियडमध्ये किंवा जो आपण गर्भधारणेचा पिरियड म्हणतो त्याच्यामध्ये आपण फवारणी नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याचबरोबर ड्रिपचे ॲप्लिकेशन असतील हे आपण कशा पद्धतीने दिले पाहिजे या संदर्भात चर्चा केली होती. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच गर्भधारणेच्या पिरियडमध्ये पाणी नियोजन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. आता ही चर्चा करण्यापूर्वी दादा एकदा तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझे नाव रवींद्र नामदेव घाडगे, राहणार कृष्णगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 9201913835. प्लॉट व्हरायटी कोणती आपली? सुधाकर. सुधाकर. किती प्लॉट आहे हा? पूर्ण 2.5 एकरचा. 2.5 एकरचा प्लॉट आहे. आपले प्लॉट रजिस्टर का बरं केला? मागच्या वर्षी प्रॉब्लेम आला बाग उभ्या असल्यामुळे, आणि आमचे दाजी कणाचे त्यांचे प्लॉट मागच्या वर्षी लेट छाटणी होऊन सुद्धा माल आला तुमच्यामुळे. त्यामुळे या वर्षी माल चांगला आला. माल चांगला आला. तुम्ही प्लॉट पाहिले त्यांचे? हो, प्लॉट बघितले. समाधान वाटलं? हो, मग समाधान वाटलं. तर आता लक्षात घ्या, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, काम ज्याचं चांगलं आहे, ज्या शेतकऱ्यांनी काम प्रॉपर केलं, शेड्यूलचा फॉलोअप घेतला, त्याला नक्कीच कुठे अडचण त्या ठिकाणी येत नाही. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा की आपण सपकिनचं पिरियड आलेला आहे. कुठंतरी आपण काडी जी म्हणतो, आपण काडी आपली 5-7 पानांच्या पुढे निघाली. आता याच्यानंतर आपण पाणी नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे. आता हे पाणी नियोजन आपल्याला व्हरायटी वाईज व्यवस्थित पद्धतीने केलं पाहिजे. जर सुधाकरची व्हरायटी आपली असेल तर सुधाकरच्या व्हरायटीमध्ये जमिनीचा जो आपण म्हणतो की जमिनीची सुपीकता असेल, त्याचबरोबर जमिनीचा पोत असेल, तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा असतो. आज या ठिकाणी जर बघितलं तर मीडियम पद्धतीची जमीन आहे. मीडियम पद्धतीची जमीन म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीचा होतो. आता अशा जमिनीमध्ये आपण 5 ते 7 पानांच्या नंतर आपण जी फवारणी घेतो किंवा ड्रिपचे ॲप्लिकेशन देत असताना पाणी नियोजन करतो. पाणी नियोजन करत असताना आपण एक काळजी घ्या की आपलं जे पाणी ते पाणी पूर्ण बोधामध्ये पसरेल अशा पद्धतीचं आपल्याकडे जे आपण म्हणतो की लॅटरल आपल्याकडे त्या पद्धतीचं असावं. ज्या ठिकाणी पाणी पसरत नाही, डायरेक्टली पाणी खाली जातं, अशा ठिकाणी आपण नक्कीच इनलाईनचा वापर केलेला कधी चांगला असेल. परंतु ज्या ठिकाणी इनलाईन नाही आहे, ज्या शेतकऱ्यांकडे ऑनलाईनच्या ड्रिपर असतील, मग कुठे 8 लिटरचे डिस्चार्ज असतील, काही ठिकाणी 14 लिटरचे डिस्चार्ज असतात, परंतु अशा ठिकाणी आपण ही व्यवस्था केली पाहिजे की ज्या ठिकाणी पाणी पसरत नाही अशा ठिकाणी आपण पाणी बोधावरती पडल्यानंतर ते पसरेल अशा पद्धतीने आपण त्याची बांधणी केली पाहिजे ड्रिपची. ही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण बऱ्याचदा जर तुम्ही हे ड्रिप खाली सोडलं आणि तुमचं लीच आउट होण्याचं प्रमाण असेल, मीडियम पद्धतीची जमीन असेल, मुरमाड जमीन असेल, तर ते पाणी आपलं पूर्ण खाली निघून जातं. आपण दिलेल्या अन्नद्रव्यांचा आपल्याला पाहिजे तेवढा उपयोग त्या ठिकाणी होत नाही. त्यामुळे आपण त्याला उंची देऊन आपण नक्कीच ते पाणी जमिनीवरती आपटल्यानंतर ते बोधावरती पसरेल अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीने नियोजन करता येईल. आता आपण अशा जमिनींमध्ये आपण पाण्यामध्ये अंतर किती ठेवावं हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक जमिनीची पाणी धारण क्षमता वेगळ्या वेगळ्या पद्धतीची असते. परंतु ज्या ठिकाणी तुमची मीडियम मुरमाड जमीन असेल अशा ठिकाणी तुम्हाला एक 4 ते 5 पानं झाल्यानंतर आपण सुरुवातीच्या 30-35 दिवसापर्यंत फुल पाणी त्या ठिकाणी देतो. परंतु त्याच्यानंतर आपल्याला पाणी देताना नक्कीच त्याच्यामध्ये कमीत कमी 10 दिवसाचं अंतर आपण ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर आपण पाण्याचं प्रमाण एका झाडाला कमीत कमी 70 ते 80 लिटर पाणी आपल्याला एका डिस्चार्जला त्या ठिकाणी गेलं पाहिजे. जेणेकरून 40 लिटर पाण्याचं प्रमाण त्या बेडमध्ये व्यवस्थित पद्धतीने पसरून नक्कीच आपल्याला त्याचा चांगला उपयोग त्या ठिकाणी होईल. रूट आपली चांगल्या पद्धतीने कार्यरत राहील आणि जो आपण म्हणतो झाडावरती जो स्ट्रेस असायला पाहिजे, म्हणजे मुख्यत्वे करून तुमचा सुधाकर व्हरायटी असतील किंवा ज्या व्हिगरच्या व्हरायटी असतील अशा व्हरायट्यांमध्ये आपल्याला जो स्ट्रेस त्या ठिकाणी द्यायचा असतो तो स्ट्रेस त्या ठिकाणी योग्य पद्धतीचा मिळेल. आता ज्या ठिकाणी तुमची हेवी सॉईल असेल, लक्षात घ्या अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्या ठिकाणी तुमची हेवी सॉईल असेल, ज्या ठिकाणी तुमची 7 ते 8 फुटापर्यंत पूर्ण ब्लॅक सॉईल आहे, काळी माती आहे, अशा जमिनीमध्ये आपण साधारणतः 2 पाण्यांमधील जे अंतर म्हणतो आपण ते साधारणतः 14 ते 15 दिवसाचं असायला पाहिजे. आता या पिरियडमध्ये 14-15 दिवसाच्या अंतराने आपण पाणी किती दिलं पाहिजे हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमच्या टेम्परेचर जेव्हा तुमचं टेम्परेचर 35-45च्या आसपास असेल अशा वेळेस तुमच्या वरती 2 फुटाची जी माती आहे ती पूर्ण तापल्या जाती. त्याच्यामध्ये पूर्ण जे आपण म्हणतो की पाण्यामुळे पूर्ण पाण्याची त्या ठिकाणी गरज वरती 2 फुटापर्यंत भासते. परंतु जे 2 फुटाच्या खाली जमीन असेल त्या ठिकाणी त्याचा पूर्णतः आतमध्ये त्याचं मॉइश्चर जे असतं ते जास्त प्रमाणात असेल, त्या ठिकाणी तुम्हाला ते 2 फुटाची जमीन भिजेल आणि चांगल्या पद्धतीचे ते पाणी पर्क्युलेशन होईल, व्यवस्थित पद्धतीने पाणी पसरेल. अशा ठिकाणी आपण साधारणतः 6 ते 7 तास तुमचं डिस्चार्ज जर 8 लिटरचा असेल तर तुम्ही नक्कीच 6 ते 7 तास पाणी आपण 15 दिवसाला आपण त्या ठिकाणी दिलं पाहिजे. ड्रिपचे ॲप्लिकेशन त्याच्यानंतर दिलेले डोसेस जे असतात हे डोसेस आपल्याला द्यायचे असतील त्यावेळेस आपण व्यवस्थित पद्धतीने देऊन घेतले पाहिजे. आणि अशा पद्धतीचा डिस्चार्ज ठेवला आणि व्यवस्थित पद्धतीने जर दोन्ही पाण्यांमध्ये डिस्टन्स ठेवला तर आपल्याला
व्यवस्थित नियोजन त्या ठिकाणी करता येईल. आता हेच करत असताना आपल्याला झाडाच्या किंवा जी काडी आपण ठेवतोय त्या केनच्या वाढीनुसार किंवा ज्या पद्धतीचा जोम असेल त्या पद्धतीने आपण पाणी नियोजन करणं सुद्धा गरजेचं असेल. त्यामुळे आपण शक्यतो आपण आपल्या जमिनीनुसार त्याचबरोबर आपल्या वाढीच्या पोतनुसार आपल्याला त्याचं पाणी नियोजन आपल्याला ठरवायचं आहे. बऱ्याच ठिकाणी फायलोचा वापर केला असतो, परंतु सुधाकर सारख्या व्हरायट्यांमध्ये आपण फायलोचा जरी वापर करत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाण्यामध्ये अंतर आपल्या पद्धतीने आपल्या जमिनीनुसार आणि वाढीच्या पोतनुसार आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचं नियोजन प्रत्येक शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या थॉम्सनच्या व्हरायट्या असतील किंवा तुमच्या इलॉंगेशनच्या व्हरायटी असतील अशा व्हरायट्यांमध्ये सुद्धा आपण हलक्या जमिनींमध्ये साधारणतः 8 दिवसाचं तरी अंतर आपल्याकडे असायला पाहिजे. आणि त्यानंतर आपण साधारणतः ज्या ब्लॅक सॉईल असतील अशा ब्लॅक सॉईलमध्ये 12 दिवसाचं अंतर कमीत कमी असायला पाहिजे. मग तुमची थॉम्सन व्हरायटी असेल किंवा SSN असेल, ज्या इलॉंगेशनच्या व्हरायटी असतील इतर त्या व्हरायट्यांसाठी तुम्हाला 12 दिवसाचं डिस्टन्स आपल्याला असायला हवे. सुधाकरची व्हरायटी असेल, सुधाकरच्या व्हरायटीमध्ये आपण त्या ठिकाणी 14 ते 15 दिवसाचा डिस्टन्स आपण ठेवला पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण कामकाज केलं तर आपल्याला नक्कीच नियोजनानुसार आपल्याला कुठेही गर्भधारणेला अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की सुधाकरच्या व्हरायटीमध्ये काडी न विरळता आपल्याला व्यवस्थित पद्धतीने जी व्हिगर आहे ती मेंटेन करायची आपल्याला. त्याचबरोबर ज्या ठिकाणी काडी विरळली गेली असेल अशा ठिकाणी आपण नक्कीच बगलफूट थोडी लेट काढा, जेणेकरून बगलामधील जे अंतर आहे, 2 डोळांमधील जे अंतर आहे ते त्या ठिकाणी कमी असेल. आता ही काडी विरळायची, परंतु ही काडी विरळायची केव्हा आहे, जेव्हा आपल्याला कुठेतरी काडी मॅच्युअर व्हायला सुरुवात होईल. त्यावेळेस आपण गरजेनुसार आपण काडी ठेवणं गरजेचे राहील आणि त्यानुसार आपल्याला कामकाज करणं गरजेचं राहील. आता ज्या ठिकाणी व्हिगर वाटत असेल अशा ठिकाणी आपण कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचा मुद्दा की तुमचे 5 ते 6 पानं झाले, व्हिगर तुम्हाला जास्त वाटते, अशा ठिकाणी तुम्हाला मॅक्स आउट घ्यायचं आहे. 200 लिटर पाण्यासाठी 200 मिली, 0.34 500 ग्रॅम आणि त्यासोबत आपण एक बुरशीनाशक, मग तुम्ही 22 घेत असाल, M45 घेत असाल, ज्या त्या प्रमाणानुसार आपण घेऊन जर फवारणी केली तर आपल्याला नक्कीच प्लॉटमध्ये व्हिगर त्या ठिकाणी कमी होईल आणि चांगल्या पद्धती सक्षम गर्भधारणा होण्यासाठी त्याची डोळ्यांची साईज त्या ठिकाणी व्हायला मदत होईल. आता याच्यानंतर मी गर्भधारणेचे ज्या फवारण्या आहेत त्या फवारण्या तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्या होत्या, त्या पद्धतीने आपण कामकाज करणं त्या ठिकाणी गरजेचं असेल. आता याच्यानंतर जे आपण कामकाज करतो की आपल्याला हा पाण्यामध्ये डिस्टन्स ठेवला, परंतु आपल्याला फवारणीच्या माध्यमातून सुद्धा आपण व्हिगरकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याच पद्धतीची जशी मी तुम्हाला मॅक्स आउटची 5 ते 6 पानांवरती एक फवारणी सांगितली, तीच फवारणी आपण सपकन झाल्यानंतर जर आपल्या डोळांमधील अंतर वाढलेलं त्या ठिकाणी वाटत असेल, बगलफुटीच्या डोळांमधील अंतर जास्त वाटत असेल तर त्याही वेळेस आपण एक फवारणी करायला त्या ठिकाणी अडचण नाही. आणि तुमची सपकन झाली, सपकेच्या नंतर 5 ते 6 पानं झाले, त्यावेळेस सुद्धा मॅक्स आउट 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली, 0.34 500 ग्रॅम आणि त्यासोबत आपण कॉन्टॉप 200 मिली अशी फवारणी आपल्याला करून घ्यायची. आता याच्यामध्ये गर्भधारणेच्या पिरियडमधल्या सुद्धा 1-2 फवारण्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतील. सपकन झाली, सपकेच्या नंतर 2 फवारणी मी तुमच्यासाठी सांगतो. कारण बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण असेल, पावसाचं वातावरण तयार असेल, क्लाउडी वातावरण असेल तर अशा ठिकाणी आपल्याला 2 फवारण्या त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी घ्यायच्या आहे. त्याच्यामध्ये युरेसिल तुम्हाला घ्यायचं आहे 50 ग्रॅम. लक्षात घ्या, ज्यावेळेस जास्त क्लाउडी वातावरण असेल अशा वेळेस तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी 50 ग्रॅम युरेसिल त्या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यासोबत मायक्रोन्यूट्रियन चांगल्या कंपनीचं म्हणजे कॉम्बिअप घ्यायचं आहे 100 ग्रॅम. हे 200 लिटर पाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी असेल. युरेसिल आपल्याला 50 ग्रॅम, कॉम्बिअप त्या ठिकाणी 100 ग्रॅम अशी फवारणी करून घ्यायची. त्याच्यानंतर 24 तासाच्या आतमध्ये आपल्याला सेकंड फवारणी घ्यायची. आपण हा मुद्दा लक्षात घ्या, युरेसिलचं काम आपण काय आहे. कारण ज्यावेळेस काडीमध्ये टेम्परेचर तयार करणं, काडीमध्ये हीट तयार करणं हे युरेसिलचं काम आहे. बऱ्याच वेळेस बघितलं असेल 200 लिटर पाण्यामध्ये जर आपण 25 ग्रॅम 50 ग्रॅम त्या ठिकाणी जर युरेसिल विरघळलं तर पाणी सुद्धा त्या ठिकाणी टेम्परेचर वाढवतं. त्याच पद्धतीचं टेम्परेचर काडीमध्ये तयार होतं आणि त्याच्यानंतर टेम्परेचर वाढल्यानंतर आपल्याला गर्भधारणेसाठी ज्या योग्य फवारण्या आहेत त्या फवारण्या आपल्याला दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी देऊन घ्यायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण फवारणी एक घ्यायची, 0.34 तुम्हाला परत एकदा घ्यायचं आहे 500 ग्रॅम. लक्षात घ्या, महत्त्वपूर्ण फवारणी असेल 0.34 500 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, त्यामध्ये फिनिक्स हायटेक कंपनीचं तुम्हाला डोनर घ्यायचं आहे 500 मिली आणि त्यासोबत बोरॉन 100 ग्रॅम अशी एक फवारणी आपल्याला काढून घ्यायची. अशा पद्धतीची जर आपण फवारणी घेतली तर गर्भधारणा आपल्याला अतिशय सक्षम पद्धतीची त्या ठिकाणी दिसून येईल. हेच करत असताना व्हिगरच्या व्हरायट्यांमध्ये ड्रिपचे ॲप्लिकेशन सुद्धा महत्त्वाचे आहेत. त्यावेळेस आपण 0.34 5 ते 7 किलोपर्यंत आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचं आहे. आलं होतं तुम्हाला शेड्यूलमध्ये? 0.34 दिलं? हो दिलं. त्याच्यानंतर जे मी तुम्हाला सांगितलं फॉस्फरस पोटॅश अपटेकसाठी लागणारं DF सोल्युशन, त्यामध्ये तुमचं फेरस असेल, झिंक असेल, मॅग्नीज असेल, मॅग्नेशियम असेल, त्याची व्यवस्थित पद्धतीने पूर्तता दर 10 दिवसांनी आलेलं शेड्यूल आणि त्यानुसार दिलेले जे DF सोल्युशन ते जर आपण व्यवस्थित पद्धतीने दिलं तर फॉस्फरस अपटेक, पोटॅश अपटेक त्या ठिकाणी चांगलं राहील. त्याचबरोबर सपकेन झाली, सपकेन नंतर 3 ते 4 पानं होऊ द्या. 3 ते 4 पानं झाल्यानंतर आपल्याला एकदा PTOL करून घेणं गरजेचं राहील. PTOL म्हणजे पानदेट परीक्षण जर आपण केलं तर आपल्याला त्यानुसार गर्भधारणेसाठी आवश्यक जे अन्नद्रव्य त्या ठिकाणी लागतात, मग त्याच्यामध्ये सेकंडरी अन्नद्रव्य असतील, मुख्य अन्नद्रव्य असतील किंवा तुमचे सूक्ष्म अन्नद्रव्य असतील,
ते आपण व्यवस्थित पद्धतीने फवारणीद्वारे जरी देऊन घेतले तर आपल्याला चांगला फायदा त्या ठिकाणी होईल. याच्यानंतर जेही अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांच्या छाटण्या त्या ठिकाणी चालू आहेत. बरेच शेतकरी त्या ठिकाणी प्लॉट रजिस्टर करताय. प्रत्येक शेतकऱ्यांनी ही काळजी घ्या. प्लॉट रजिस्टर केल्यानंतर आपण आलेल्या शेड्यूलचं व्यवस्थित फॉलोअप त्या ठिकाणी घ्या. कोणाला काही अडचणी असतील तर नक्कीच ऑफिसला कॉल करून विचारून घेत चला. तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो: 98 34 25 22 14 91 68 000 501 502 503 आणि 504 या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता. काही अडचणी असतील तर विचारत चला. त्याचबरोबर आपण जे व्हिडिओ टाकतो ते व्हिडिओ तुम्हाला फेसबुक पेजला असेल, इन्स्टा आयडीला असतील किंवा यूट्यूब चॅनलला असतील, नक्कीच बघायला मिळतात. आता ते जर कोणी हे व्हिडिओसाठी कोणी चॅनलला नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.